सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 18वा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनामध्ये डाव्या विद्यार्थी संघटना, डाव्या युवक संघटना, डावे पक्ष, संयुक्त किसान मोर्चासारखी शेतकऱ्यांच्या संघटनांची समन्वय समिती या सगळ्यांनी तेथे जाऊन पाठिंबा दिलेला आहे. मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पुन्हा एकदा पाठिंबा जाहीर करतो. सरकारने यापेक्षा जास्त अंत पाहू नये. 18 दिवस उपाशी राहिल्यामुळे सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं जीवन हे धोक्यात सापडण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये सरकारने आंदोलन करणाऱ्या सनदशील कार्यकर्त्यांच्या मागण्या समजून घेणं आणि त्यानुसार त्यांच्याबरोबर चर्चा करून त्या सोडवणं हे सत्ताधारी पक्षाचं, सरकारचं उत्तरदायित्व आहे. केंद्र सरकारने अधिक अंत न पाहता सोनम वांगचुक यांच्या मागण्यांबाबत चर्चा करावी, त्यांचं म्हणणं समजून घ्यावं. नीटचे पेपर फुटले ही अत्यंत संवेदनशील आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारी घटना या देशात घडलेली आहे, जी भारताला अजिबात भूषणावं नाही. त्याच्यामुळे त्याबाबत कडक कारवाईची मागणी जर वांगचुक करत असतील तर ती गैर नाही, ही बाब केंद्र सरकारने समजून घेऊन त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा. झेन झी, जिनं कोट्यावधीने कॉकरोच पार्टीच्या सोशल मीडियाला फॉलो केलं आणि प्रचंड उत्स्फूर्त असा रोष पेपर फुटीच्या विरोधात व्यक्त केला, दुर्दैवानं आज ती शांत झालेली दिसते. त्यांनी सुद्धा पुन्हा सक्रिय होत या आंदोलनाच्या मागे ठामपणाने उभं राहावं. पालकांनी उभं राहावं. धर्मनिरपेक्ष पक्ष, विरोधी पक्ष यांनी सुद्धा पूर्ण ताकदीने या आंदोलनात उतरण्याची आवश्यकता आहे. त्यांनी तसं करावं. या प्रकारचं आव्हान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहोत.